नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. कहाँ से आए हो तुम? पटना. पटना से हो? अरे भाऊजी, पटना से हो तुम? हाँ, हाँ. मी समोर होती म्हणून मी बसली. आधा बैठ चुकी थी, जब आप मेरे गोदी में बैठ गए ना तो मैं उठ गई. मला सांगा नेमकी खुर्ची कोणाची? आप जज हो ना, तो आप डिसाइड करोगे. म्हणजे तुम्ही हे जे बघताय की हा जो सेट आहे, ही खुर्ची आहे, हा जो माहेरचा आहेचा हा सेटअप आहे, हा जो सगळा सेट आहे ना, आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही घेऊन जात असतो आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या ताईंना भेटत असतो, खेळ खेळत असतो, गप्पा मारत असतो आणि हा माहेरचा आहेर देत असतो. परत सगळं गुंडाळून वेगळ्या ठिकाणी जात असतो. हा सगळा अट्टहास आहे ना, हा एकाच गोष्टीसाठी असतो, घरातल्या माझ्या बहिणीला तिच्या हक्काचा वेळ देण्यासाठी. कारण कुटुंबासाठी, घरासाठी राबणाऱ्या माझ्या ताईला सुद्धा एक हवा असतो, एक विरंगुळा आणि आठवणीत राहणारे ते क्षण. बघा, आजच्या भागासाठी आमची तर तयारी झालेली आहे, तेव्हा मी सगळ्या ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे, कारण त्या ताईंपैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती आणि घेऊन जाणार आहे हा माहेरचा आहेर. आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत बदलापूर पूर्व येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे अगदी नटून थटून आलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी इथे यायचे. या आणि पुन्हा एकदा सगळ्या 10 ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही आपल्या या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहात. तर ह्या खेळातून 4 ताई बाद होणार आहेत आणि 6 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. ओके, हा, तेव्हा बघूया कोण आहेत त्या 6 ताई ज्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, कारण तुमच्यापैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी, जिला मिळणार आहे मायक्रोवेव. हा, हे माहित होतं ताई तुला आधी? अच्छा, मराठी नहीं है. फिर कौन सी भाषा है? हिंदी. अच्छा, हिंदी. मतलब कहाँ से आए हो तुम? पटना. पटना से हो? हाँ. अरे भाऊजी, पटना से हो तुम? हाँ, हाँ. जीजा जी कैसे हैं? मस्त. तुम्हारे नहीं, मेरे. मस्त. अच्छा, ओके. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे. तो खेळ असा आहे की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचत नाचत फिरायचंय. धावायचं किंवा चालायचं नाही आणि खुर्च्यांच्या मधून जायचं नाही. आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बाजूची जी रिकामी खुर्ची संगीत संपल्यानंतर तुमच्या बाजूची जी रिकामी खुर्ची तुमच्यापासून थोडी जरा लांब गेली तरी ती खुर्ची तुमच्यासाठी बाद. तुमच्या पुढची खुर्ची पकडायची. ओके, हा. आणि हा, हे फार महत्त्वाचं आहे. मला एक सांगा, नळावरची भांडणं करायला कोणाकोणाला आवडतात? ये बात है. ताली दे दे इधर, ताली दे दे, ऐसा मागताय. अरे भांडायचं, हा, खुर्चीसाठी भांडायचं. ओके, भांडणं सोडायला मी आहे. ओके, आणि सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. कंपल्सरी नाचायचं, हा, कंपल्सरी नृत्य करायचंय. क्या बात है, व्हेरी गुड. व्हेरी गुड, मस्त. ये बात. व्हेरी गुड. व्हेरी गुड, खूप छान. हा, लवकर बैठो. हा, ओके ओके, लवकर इथे. हा, ताई इथे या साईडला काय इथे, लवकर बसून ये. कशी आली धावत. या दोन्ही ताई बाद झालेल्या आहेत. हा, ताई बाद झाल्या जरी असल्यात तुम्ही, तरी सुद्धा तुम्हाला असं जाऊ देणार नाही. सन मराठीकडून तुम्हाला एक खास भेट असते. ओके, आणि 2 ताई बाद झालेले आहेत. आणि आता बघूया या 8 ताईंपैकी कोण आहेत त्या 2 ताई ज्या बाद होणार आहे. आणि आता आपण सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज बोल एकदा. त्यासाठी म्युझिक प्लीज. असं नाही, म्युझिक प्लीज आहे.
म्यूजिक प्लीज है हाँ अच्छा हिंदी हाँ म्युझिक प्लीज राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा 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 क्या बात है? माझी राधा कुठे गेली बघा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा ये चंद्रवाणी समझते हैं वो सब राधा 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 मेरी राधा राधा कुठे गेली Yeah, okay. राधा 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 व्हेरी गुड क्या बात आहे खुर्ची जवळ आहे तर स्पीड कमी करायचं नाही हा आमचं लक्ष असतं बरोबर हा हा लवकर 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 हा इथं 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 लवकर इथं लवकर धाव धाव जल्दी धाव अरे जल्दी अच्छा नाही आहे क्या ओके एक मिनिट नळावरची भांडणं हा ओके ओके काय काय झालं काय झालेलं काय झालं मी इकडे विषय काय आम्हाला कळू दे विषय ती कसा मागे आली अच्छा ती मागेल म्हणजे कशी आली दाखव बरं ती अशी होती हा बसले अच्छा. बसण्यानंतर ओके आणि तुझं काय झालं ताई तुझं काय म्हणणं आहे माझं काय नाही ते तिथे होते स्टँड होते आणि मी इथे स्टँड बाहेर होते तर ती तिथे दूर राहण्यामध्ये मी इथे बसले अशी येऊन इकडे येऊन बेस मी येते इकडे टर्न नाही झालं इकडे बसले कारण की तिकडे सगळे बसलेले होते म्हणून मी इथे स्टँड केलंय पण तू कुठे उभी होतीस दॅट्स इट नाही नाही तू कुठे होती तू मी इथे होते तुमच्या तू इथे होती तू इथे होतीस आणि ताई तू कुठे होती मी इकडे होते तू इथे होती सांगा आता तुम्ही निर्णय लागलेला आहे ही खुर्ची आहे या ताईंची एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे असं मी अजिबात म्हणणार नाहीये ही खुर्ची आहे या ताईंची ताई तू बाद झालेली आहेस पण इकडे या दोघींनी इकडे या दोघींनी या कारण आम्ही तुम्हाला असं जाऊ देणार नाहीये सेम तो मेरे साथ भी फिर हुआ क्योंकि वो आगे से पीछे गई भांडणं अजून संपतच नाहीये नहीं अभी मैं यहाँ पे हूँ और वो उधर से आके फिर बैठी कोण शीतल शीतल नहीं नहीं मैं आधा बैठ चुकी थी उस पे आधा बैठ चुकी थी जब आप मेरे गोदी में बैठ गए ना तो मैं उठ गई एक मिनिट हाँ क्या हुआ हाँ मी इकडेच होती आणि ती पाठी होती तर मला ही खुर्चीच भेटणार ना मी इकडे होती खुर्चीचे समोर नाही समोर नाही थे आप समोर होते मी समोर होती म्हणून मी बसली मला पण माहिती आहे कसं संगीत खुर्ची खेळायचं मला सांगा नेमकी खुर्ची कोणाची मी बसली आता माझी झालीये मैं कैसे सांगू आप वो हो ना क्या हो मैं क्या हो आप जज हो ना तो आप डिसाइड करोगे कि गेम में कौन आगे था कौन पीछे था हम कैसे करेंगे अगर हमें करना रहेगा तो फिर विनर तो हम ही है यार हैला दुकाने बाजूने माझ्यावरतून वैतागते हरकत नहीं एक बार हमको एक बार बघने दो कि कौन बाबा किसकी खुर्ची है आणि थर्ड अंपायरने निर्णय दिलेला आहे थर्ड अंपायर आणि अत्यंत गहन चर्चा झालेली आहे आमची आणि त्यामध्ये असा निर्णय घेतला गेलेला आहे की ही जी खुर्ची आहे ती खुर्ची आहे या ताईंची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे असं मी अजिबात म्हणणार नाहीये ही खुर्ची आहे या ताईंची थोडा फरक पडला होता त्याच्यामुळे ती खुर्ची तुमची आहे तुम्ही बसू शकता पण तुम्ही दोघी जरी बाद झाल्या असल्या तरी पण सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू मिळणार आहे आणि हा जो खेळ आहे या खेळाचं नाव आहे फुगा फटाक पेन्सिल सटॅक खेळ काय तर तुम्हाला मी सांगतो खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्या समोर प्लास्टिकचं भांड आहे आणि त्याच्यामध्ये दोन दोन फुगे काय करायचं मी 1 2 3 म्हटल्यानंतर धावत जायचे एक फुगा उचलायचे तुमच्या जागेवर यायचे
तो फुगा फुगवायचा आहे, फुगवून व्यवस्थित गाठ मारायची आहे. गाठ मारून झाल्यानंतर स्वतःच्याच अंगावरती तो फुगा फोडायचा आहे. फोडून झाल्यानंतर पुन्हा जायचं आहे त्या टेबलाजवळ. तिथे तुम्हाला एक पेन्सिल आणि शार्पनर दिसते. ओके, तुमच्यापैकी जी ताई पेन्सिल पर्यंत पोहोचेल दोन्ही फुगे फोडून आणि पेन्सिलला टोक काढायला सुरुवात करेल, तिथून 2 मिनिटाची वेळ सुरू होणार. त्या 2 मिनिटांमध्ये जी ताई जास्तीत जास्त पेन्सिल सोलेल ती ताई विजेती असणार आहे. कळले तुम्हाला? सुरुवात करायचं आहे. या तुमची जागा घ्या, मी तिथे येतो. ओके, रेडी? सुरू करायचं आहे आणि त्यासाठी 1 2 3 म्हटल्यानंतर हा. ओके, 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि अरे 3 तर म्हणू द्या की मला, तेवढी घाई आहे फुगे फोडायची. ओके, हा रेडी, हा व्यवस्थित रेडी. ओके, कॉन्सन्ट्रेट, रेडी. 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे अरे दीदी रुकतो. हा ओके, रेडी. 1 2 3. अरे जा रे, 3 बोल्या मैं. हा अरे आल्या पण सगळ्या. हा लवकर लवकर, हा व्यवस्थित अंगावरती फोडायचंय. बडा फुगाव, हा मोठा 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 फुगाव. हा गाठ मारायचे व्यवस्थित. ठीक, अजून लागू नये. एकाच हा 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 लवकर लवकर लवकर. नाही नाही, फुटा नाही फिरसे फुगो. शाबास. हा इकडनं आता 2 मिनिटाची वेळ सुरू होणार आहे. हा इकडनं 2 मिनिटाची वेळ सुरू झालेली आहे. हा अरे अभी फोड्या. अरे बापरे. हा वो फुटा ही नाही. हा वो अभी तक फुगा रही है. शेवटचे 10 सेकंद. 10 आणि थांबा थांबा. आपापली पेन्सिल समोर ठेवा. 1 मिनिट. पेन्सिल कोणाकोणाची ती बघा. ओके, मी आता ज्या पेन्सिल बाजूला करतो की पेन्सिल कोणाची आहे ते फक्त लक्षात ठेवा. हा ही कोणाची आहे? हा या बरोबर. ही कोणाची आहे? हा ही आणि ही कोणाची आहे? माझी. कुठला राग काढवला पेन्सिल वरती? हा भाऊजींचा राग काढला की काय? एवढं सोलायचं मी तरी ती पेन्सिल पण रडायला लागले. हो त्याची नव्हती केली तिला. पण क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या हातात धरायचे. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे नेहा ताई. खूप खूप अभिनंदन, जी गेली आहे पुढच्या खेळामध्ये. त्यानंतर मंजुषा ताई, तू गेलेली आहेस पुढच्या खेळामध्ये. आणि शीतल ताई, तू सुद्धा गेली आहेस पुढच्या खेळामध्ये. 3 ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि 3 ताई बाद झालेल्या आहेत. पण आम्ही तुम्हाला नाराज करणार नाहीये. सर मराठीकडून तुम्हाला मिळते भेटवस्तू. मंडळी, शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण सुरू करूया आपला अत्यंत महत्त्वाचा आणि सुंदर असा भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आजच्या भागामध्ये सुद्धा 2 पत्र आपण निवडलेली आहेत. त्यापैकी एक पत्र आहे ट्विंकलताईंचं आणि दुसरं आहे शीतलताईंचं. ट्विंकलताईंपासून आपण सुरुवात करूया. माझं नाव ट्विंकल गुलाब राठोड. अच्छा, आणि कोणासाठी पत्र लिहिलंय? मी माझ्या वडिलांसाठी पत्र लिहिलं आहे. थँक्यू पप्पा फॉर गिविंग मी एव्हरीथिंग. मी खूप लकी समजते की तुम्ही मला जन्म दिला आणि एवढी छान मुलगी बनवली की जेणेकरून मी स्वाभिमानाने सोसायटीमध्ये फॅमिलीला आणि हजबंडला मी पाठिंबा देणार आणि मी स्वतः इंडिपेंडेंट होणार. तुम्ही लहानपणापासून खूप कष्ट केलं आहेत ते मला माहिती आहे. पण असं कधी तुम्ही जाणून नाही दिलं आहे की तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी ते थोपून नाही दिल्यात. तुला जे वाटते बेटा तू ते कर, मी आहे तुझ्या पाठीशी. तुला काय हवं आहे ते फक्त फोन कर, मी तुला उद्याच पाठवेल. आणि मेन म्हणजे तुमची इच्छा होती की मी गव्हर्नमेंट जॉबला लागावं, PSI व्हावं. बट सॉरी पप्पा, मी ते नाही करू शकली. बट नेक्स्ट मला जर जन्म मिळाला ना तर ऑफकोर्स मी तुमची हे इच्छा पूर्ण करेल. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी टू ऑल ऑफ थिंग. थँक्यू सो मच. वा, खूप छान. थँक्यू. त्या ताईंशी आता बोलूया. थँक्यू. ओके, तुझं नाव सांग बरं. माझं नाव शीतल शर्मा आहे. शीतलताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? मी माझे हस्बंडसाठी लिहिले. अच्छा,
बरं अहोंनाच का लिहावं असं वाटतंय? कारण मी कधी त्यांना आपले मनात जे असतं ते कधी बोलत नाही. पत्र वाचू शकतो? या ओके. प्रिय रवी, थँक्यू. तू माझ्यासाठी लग्नानंतर खूप काही केलं आहे. मी तुझ्या कधी सांगितलं नाही, पण तू घरी नसतो ते 6 महिने माझ्यासाठी खूप मी त्रास काढते. ते 6 महिने मी तुला किती मिस करते ते मलाच माहिती आहे. माझा बाळ झाल्यानंतर मी कसं त्याला 4 वर्षाचं केलं हे पण मला माहिती आहे. मला माहिती तू खूप कष्ट करतो तिकडे आमच्यासाठी आणि मला खूप सपोर्ट पण करतो. मला कोणतीही गोष्टीसाठी तो नाही नाही म्हणत. तू माझ्यासाठी एवढा करतो, मला नाही वाटत की माझी कोणतीही फ्रेंड त्याचा नवरा तिच्यासाठी एवढा करणार. मी तुला कधी नाही सांगत, पण मी तुझ्याशी खूप प्रेम करते आणि तू घरी नसतो तेव्हा मी तुला लय मिस करते. मला असं वाटतं आता तू आमच्यासोबतच राहा. आता तुझे मुलाला पण तुझी गरज आहे. खूप काही गोष्टी आहे जे लग्नाच्या वेळी मी तुला सांगितलं नाही. 8 वर्ष झाले आपल्याला. तुम्ही मला सांगितलं होतं की तू मला एक गोष्टी सांगणार आहे जेव्हा मी 60 वर्षाची होणार तेव्हा. तर मला 60 वर्षापर्यंत जागायचं आहे, कारण मला माहिती करायचं आहे की तू मला का चॉईस केलं आहे. आय लव्ह यू रवी. एक वेगळं पत्र आज खरं तर इथे आज आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. दुरावा काय असतो हे मीही समजू शकतो. काय करतात भाऊजी म्हणजे? ते मर्चंट नेव्हीमध्ये. अच्छा, मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. Yes. ओके 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 ओके. अच्छा, म्हणून ते 6-6 महिने हां, बाहेर असतात. अच्छा, पण मग ते कुठे असतात पोस्टिंगला आता सध्या? कुठे आहेत ते? आता मी बोलवून घेतलं त्यांना घरी. आता घरी बोलवून घेतलेलं आहे. वेळी जाऊ दे, नाही पैसे पाहिजे, तू ये इकडे, बस झालं. हेच महत्त्वाचं असतं. काय माहिती आहे ना, पैसा कमवत राहतो, पण नातं जे आहे ना, ते नातं फार आयुष्यामध्ये महत्त्वाचं असतं. मंडळी, पत्र मनातलं या भागानंतर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी आणि हुकमाची राणी कोण होणार आहे हे पाहण्यासाठी जाऊया आपण शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि आता हा खेळ आहे, या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. आणि काय करायचं, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एका हातामध्ये ताट पकडायचंय, हां, आणि हे ताट टेबलाला स्पर्श करायचं नाही किंवा टेबलाजवळ आणायचं नाहीये, आणि दुसऱ्या हाताने पत्ते उचलायचे आणि या ताटात टाकायचे. ओके. आणि हे उलटणं जे आहे ते इथे पकडायचंय, इथे मध्ये किंवा इथे नाही. असं पकडलं तर तुम्ही बाद. इथे पकडायचे शेवटी आणि ते पत्ते उचलायचे आणि ताटात टाकायचे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. या 2 मिनिटामध्ये जे काही जास्तीत जास्त पत्ते या ताटामध्ये टाकेल ती असणाऱ्या या खेळाची विजेती. ते करत असताना तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधूनच मग ते उचलायचं आहे. चला, मी विनंती करतो की तिन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात यावी. यावर रेडी? 1 2 3. है हाँ, पलटा है बाबा, पलटा है. ओके. हाँ हाँ हाँ, मागे मागे पकडायचंय, उलटनं मध्ये पकडलेस तू. बाबा, अरे ताट वरती करायचंय, ताट वरती ठेवायचंय, ताट वरती. हा हा, अरे अर्धे अधिक सगळी खालीच पाडते ही. हा, व्हेरी गुड. सावकाश सावकाश. आणि उलटनं मागे पकडायचंय, उलटनं मागे मागे मागे, उलटनं अगदी सुरुवातीला पकडायचंय. शाबास. हा, व्हेरी गुड. शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. थांबायचे थांबायचे थांबायचे. आता हा पट्टी काढू शकता तुम्ही, पट्टी काढू शकता. व्हेरी गुड. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. तर हे पत्ते मोजायची काय गरज नाहीये. ही ताई 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे. ओके. 1 2 3 100. 1
2 3 4 5 6 106. नेहाताईंनी गोळा केलेले आहेत 106 पत्ते. 1 2 3 4 5 6 96 97 98 99 आणि 100. झाले नाही अजून झाले नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. 120. 120 पत्ते गोळा करून ताई तू या खेळाची विजेती झालेली आहे, म्हणजे हुकमाची राणी. उपविजेती ठरलेली आहे नेहा ताई आणि तिसऱ्या क्रमांकाची विजेती ठरलेली आहे शीतल ताई. त्याच्यामुळे शीतल ताई तुला भेटवस्तू मिळणार आहे. खूप खूप अभिनंदन. आणि नेहा ताईंना मिळतंय माहेरचा आहेर इंडक्शन. आणि हे इंडक्शन अभिनंदन. कसं वाटतंय? बहुत अच्छा लग रहा है। बहुत अच्छा लगा. बहुत एंजॉय किया। ताई खूप खूप अभिनंदन तुझं. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे मंजुषा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. तू हुकमाची राणी झालेली आहेस, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून माहेरचा आहेर अर्थात मायक्रोवेव्ह. आणि अभिनंदन अभिनंदन ताई अभिनंदन. कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय. वाटलं होतं मायक्रोवेव्ह घेऊन? हो हो वाटलं होतं. असं खरंच वाटलं होतं. वाटलं होतं. क्या बात आहे. हा कॉन्फिडन्स पाहिजे. पण घरी आहे मायक्रोवेव्ह? नव्हतं ना. नव्हतं. आता मिळालेलं आहे. हो आज सकाळपासून हस्बंड बोलतोय जातीयस मुलं सांभाळतोय मायक्रोवेव्ह आलंच पाहिजे. मग आता समोर नेऊन ठेव आणि सांग आणले मी मायक्रोवेव्ह. किती महत्वाचं वाटतंय हा माहेरचा आहे. ती माहेरची वस्तू ना खूप म्हणजे असं प्रिय असते आपल्याला. बरोबर. तर आनंद वाटतो माहेर काही असलं तर. ओके. तर ताई तू आता हुकमाची राणी झालेली आहे, तसा काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? असं म्हणजे असं असतं की महिला ह्या दुसऱ्यांसाठीच करतात. तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी पण असं कधीतरी प्रिन्सेस ट्रीटमेंटची त्यांना पण गरज असते. त्यांच्यासाठी पण कोणीतरी काही करायला पाहिजे असं माझं हुकूम आहे. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की घरातल्याने तो एक मान सन्मान मिळाला. हा घरातल्यांनी त्यांना थोडंसं मान सन्मान द्यायला हवा. मी माझ्यासाठी म्हणजे असं विचार करते की मी माझ्या पहिले कोणीतरी माझ्यासाठी चहा आणून द्यावा म्हणजे उठण्याच्या पहिले असं मला वाटतं. कधीतरी माझं आवडीचं काहीतरी पदार्थ बनवायला पाहिजे माझ्या मिस्टरांनी. अच्छा. हा असं वाटतं मला. हा तू आज हुकूम इथे सोडलेला आहेस. भाऊजी ऐकते ना तुम्ही, त्याच्यामुळे उद्यापासून ताईंना जो पदार्थ आवडतो तो बनवून द्या किंवा निदान ऍटलीस्ट चहा तरी द्या. पण मला असं वाटतं की सगळ्याच पुरुषांनी हे करायला पाहिजे. एक दिवस किंवा एक दिवस असं नाही. एक दिवस आपल्यासाठी पण कुणीतरी काही करायला पाहिजे. वा क्या बात आहे ताई. पण आता तू प्रिन्सेस आहे तर एक सेल्फी तुझ्या बरोबर काढू चालेल ना? सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंजुषा ताई तुझं खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा तो हुकमाची राणी झालेली आहेस. म्हणजे कसं आहे की दोन घरांना जोडते ती लेक आणि याच लेकीच्या कौतुकासाठी आपण सुरू केलेला आहे हा सोहळा सख्यांचा. त्या भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.